मकोका ऍक्ट म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने 1999 साली टाडाच्या धर्तीवर आणलेला हा एक कठोर कायदा आहे. वाढत्या संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला. मकोका कायदा कलम 23(1) नुसार परवानगीचा अर्ज आधी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील 10 वर्षांच्या गुन्ह्यांचा तपशील दिला जातो. या अहवालाचा अभ्यास करून मकोका लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते. ही परवानगी मिळाल्यानंतरच मकोका अंतर्गत कारवाई केली जाते आणि एकदा मकोका लागला की लवकर जामीन देखील मिळत नाही. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर SITने मकोका लावलाय. या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असून तपासात काय समोर येईल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. या संपूर्ण प्रकरणातील सगळ्या अपडेटसाठी फॉलो करा जबरी खबरी.